नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट यूजी 2026 चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त गुण मिळालेला आहे त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. पण आज मी अशा लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि चिंतित पालकांसाठी बोलणार आहे ज्यांचा नीट स्कोर 350 ते 490 च्या दरम्यान आहे. सध्या तुमच्या घरात एकच मोठा प्रश्न घोळत असेल, पुन्हा एकदा ड्रॉप घेऊन 1 वर्ष रिपीट करावे का कर्ज काढून खाजगी MBBS कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा की BAMS म्हणजेच आयुर्वेद निवडून करिअरची सुरुवात करावी. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण या तिन्ही पर्यायांचे वास्तववादी, कायदेशीर आणि आर्थिक विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व गैरसमज दूर होतील आणि तुम्ही एक योग्य निर्णय घेऊ शकाल. कालच आपण BAMS च्या महाराष्ट्र राज्यातील 85% स्टेट कोट्यातील सरकारी कॉलेजेस व अनुदानित कॉलेजेस यांच्यामधील उपलब्ध होणाऱ्या कॅटेगरी वाईज सीट्स तसेच प्रायव्हेट BAMS कॉलेजेस मधील कॅटेगरी वाईज उपलब्ध होणाऱ्या सीट्स यांची आरक्षणानुसार सखोल सविस्तर माहिती घेतलेली आहे. आपण जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पाहावा, कारण BAMS करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरणारा आहे. म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा आणि जर आपण नवीन असाल तर आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच BAMS नंतर BHMS आणि BPT यांच्या संदर्भातील व्हिडिओ देखील आमच्या चॅनलवर नजीकच्या काळात प्रसारित होतील. सर्वप्रथम आपण सध्याच्या कट ऑफची परिस्थिती समजून घेऊया. शासकीय MBBS साठी महाराष्ट्रात ओपन आणि OBC प्रवर्गासाठी सुरक्षित स्कोर हा सामान्यतः 550 ते 580 च्या वरच असतो. त्यामुळे 500 पेक्षा कमी गुणांवर शासकीय सीट मिळणे हे अशक्यप्राय मानले जाते. खाजगी MBBS महाविद्यालयांमध्ये 500 ते 530 च्या आसपास मेरिट बंद होते. जर तुमच्याकडे महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक आरक्षणानुसार तुमच्या कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल आणि तुमचे गुण 450 ते 490 असतील तर शेवटच्या फेऱ्यांमध्ये काही शक्यता निर्माण होऊ शकते. परंतु त्याच्यासाठी तुमचे आर्थिक बजेट तयार असणे आवश्यक आहे, कारण जसे मार्क कमी होत जातात तसे खाजगी मेडिकल कॉलेजचे बजेट वाढत जाते. दुसरीकडे 350 ते 490 या स्कोअर ब्रॅकेट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BAMS हा सर्वात सुरक्षित आणि उत्तम दर्जाचा वैद्यकीय पर्याय ठरतो. उत्तम शासकीय आणि नामांकित खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये या गुणांवर सहज प्रवेश मिळू शकतो. आता आपण पहिल्या पर्यायाचा विचार करूया, 1 वर्षाचा ड्रॉप घेणे. अनेकदा विद्यार्थी भावनिक होऊन म्हणतात की मला फक्त MBBSच करायचे आहे आणि मी पुन्हा अभ्यास करतो. पण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. सलग दुसरे किंवा तिसरे वर्ष नीटचा अभ्यास करणे अत्यंत थकवणारे असते. दरवर्षी नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि कॉम्पिटिशन वाढत असल्यामुळे पुढील वर्षी 600 गुण मिळवूनही शासकीय जागा मिळेलच याची 100% खात्री नसते. जर हा तुमचा पहिलाच प्रयत्न असेल आणि तुमचे गुण 420 ते 480 च्या दरम्यान असतील तर 1 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हरकत नाही. पण जर हा तुमचा दुसरा किंवा तिसरा प्रयत्न असेल तर वर्षाचा अपव्यय न करता BAMS किंवा इतर पॅरामेडिकल शाखांचा विचार करणे अधिक शहाणपणाचे ठरेल. प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालक, एक गोष्ट कायमची मनात कोरून ठेवा, MBBS ही निश्चितच एक अत्यंत प्रतिष्ठेची शाखा आहे, पण तीच एकमेव यशाची वाट नाही. मला फक्त MBBS ला प्रवेश घ्यायचा आहे, दुसरे काहीच मान्य नाही, हा अट्टाहास कधी कधी आपल्या भविष्यावर अन्याय करणारा ठरू शकतो. जीवनात स्वप्ने मोठी असावी, पण त्या स्वप्नांना वास्तवाची जोड असणे तितकेच आवश्यक आहे. जर तुमच्याकडे उत्कृष्ट गुण असतील तर नक्कीच काळजी करण्याचे कारण नाही. जर गुण कमी असतील तर तुमचे आर्थिक बजेट मजबूत असेल तरीही अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण जेव्हा गुणही कमी असतात आणि आर्थिक मर्यादाही असते तेव्हा वास्तवाकडे डोळेझाक करून चालत नाही. अशा वेळी उपलब्ध संधीचा शहाणपणाने स्वीकार करणे हाच खरा निर्णय असतो. कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही वैद्यकीय शाखा लहान नसते. MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग किंवा इतर कोणतीही शाखा असो, प्रत्येक क्षेत्रात मेहनतीला, कौशल्याला आणि प्रामाणिकपणाला अमर्याद संधी आहेत.
आज अनेक असे फिजिओथेरपिस्ट आहेत ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या जोरावर अशी ओळख निर्माण केली आहे की त्यांचे उत्पन्न आणि समाजातील स्थान अनेक MBBS डॉक्टरांपेक्षाही अधिक आहे. तुमची पदवी तुमचे भविष्य ठरवत नाही. तुमची जिद्द, तुमची मेहनत, तुमचे सातत्य, तुमचे कौशल्य आणि रुग्णांप्रती असलेली तुमची निष्ठा तुमचे भविष्य घडवते. कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्टतेचा पर्याय नसतो. हिंदीमध्ये एक सुंदर म्हण आहे, कोई काम ऊंचा या नीचा नहीं होता, काम सिर्फ काम होता है. त्याचप्रमाणे कोणतीही शाखा मोठी किंवा छोटी नसते. आपण त्या शाखेत किती प्रामाणिकपणे काम करतो यावरच आपल्या यशाची उंची ठरते. काही विद्यार्थी 1 वर्ष ड्रॉप घेतात, काही 2 वर्ष, काही 3 वर्ष, पण प्रत्येक वर्षासोबत वेळ, पैसा, मानसिक ताण आणि कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझेही वाढत जाते. जर तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आणि तुम्हाला स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर आणखी एक प्रयत्न करण्यास हरकत नाही. पण जर प्रत्येक प्रयत्नानंतर गुणांमध्ये अपेक्षित सुधारणा होत नसेल तर थोडं थांबा. स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा आणि वास्तवाचा स्वीकार करण्याचे धैर्य दाखवा. कधी कधी योग्य वेळी घेतलेला वास्तववादी निर्णय हा आयुष्यातील सर्वात मोठा विजय ठरतो. ज्या विद्यार्थ्यांकडे अपेक्षित गुण नाहीत आणि आर्थिक मर्यादाही आहेत त्यांनी निराश होऊ नये. योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि योग्य पर्याय निवडला तर आजही वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी करिअर घडवता येते. आम्ही तुमच्या गुणांनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि उपलब्ध संधींच्या आधारे योग्य शाखा आणि योग्य प्रवेशाची दिशा दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. स्वप्ने नक्कीच मोठी ठेवा, पण निर्णय वास्तवावर घ्या. कारण वास्तव स्वीकारणारेच विद्यार्थी आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात. शेवटी यश पदवीमध्ये नसते. यश तुमच्या व्यक्तिमत्वात, तुमच्या कर्तृत्वात आणि समाजासाठी केलेल्या कार्यात असते. अनेक लोकांच्या मनात BAMS बद्दल जुने गैरसमज असतात की BAMS म्हणजे फक्त वनस्पती आणि जडीबुटी शिकणे. परंतु आजचे BAMS हे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद यांचे उत्तम मिश्रण आहे. महाराष्ट्रात BAMS डॉक्टरांना नियमानुसार प्राथमिक स्तरावर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची कायदेशीर परवानगी आहे. BAMS नंतर तुम्ही शल्यतंत्र म्हणजे सर्जरी, शालाक्य तंत्र, स्त्रीरोग आणि प्रसूती तंत्र यामध्ये MS करून शस्त्रक्रिया देखील करू शकता. याशिवाय महापालिका हॉस्पिटल्स, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याची मोठी संधी असते. सध्या जगभरात वेलनेस आणि आयुर्वेद या क्षेत्राला प्रचंड मागणी असल्यामुळे BAMS हा अजिबात दुय्यम दर्जाचा पर्याय नाही. आता आपण सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर येऊ, बजेट आणि फी. महाराष्ट्रात खाजगी MBBS कॉलेजची वर्षाची फी 8 लाख ते 16 लाख पर्यंत असते. 5 वर्षांचा विचार केला तर हॉस्टेल आणि इतर खर्चासह हा खर्च 50 ते 70 लाखांच्या घरात जातो. जर EBC शिष्यवृत्ती मिळाली तरी उरलेला खर्च पालकांसाठी मोठा आर्थिक भार बनू शकतो. या उलट शासकीय BAMS कॉलेजची फी अत्यंत नाममात्र असते, तर खाजगी BAMS कॉलेजची फी वर्षाला 1.5 लाख ते 3 लाखांपर्यंत असते आणि त्यावर नियमानुसार EBC व इतर शासकीय शिष्यवृत्त्या लागू होतात. केवळ MBBSच्या शिक्क्यासाठी स्वतःवर किंवा कुटुंबावर मोठे कर्जाचे ओझे लादू नका. BAMS करून उर्वरित बजेटचा वापर तुम्ही पुढे मास्टर्स किंवा स्वतःचे क्लिनिक उभारण्यासाठी करू शकता. शेवटी 500 पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे? जर तुमचे वय कमी असेल, हा पहिलाच प्रयत्न असेल आणि आत्मविश्वास असेल तर 1 वर्षाचा ड्रॉप घेऊन MBBS साठी प्रयत्न करा. जर तुम्हाला 1 वर्ष वाया घालवायचे नसेल आणि बजेटची मर्यादा असेल तर BAMS ला प्राधान्य द्या. BAMS पूर्ण करून तुम्ही एक अत्यंत यशस्वी डॉक्टर बनू शकता. लक्षात ठेवा, डॉक्टर बनवण्याच्या प्रवासात डिग्रीपेक्षा तुमचा अभ्यास, कौशल्य आणि रुग्णांप्रती असणारी सेवाभावी वृत्ती अत्यंत महत्वाची आहे. तुम्हाला पडलेल्या गुणांवर तुम्हाला कोणते शासकीय किंवा खाजगी BAMS किंवा MBBS कॉलेज मिळू शकते आणि प्रेफरन्स फॉर्म कसा भरावा याबद्दल अचूक मार्गदर्शनासाठी आमचे पेड काउन्सिलिंग हवे असेल तर तुम्ही महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग MMCC शी संपर्क साधू शकता. तुमचा नीट स्कोर आणि कॅटेगरी संदर्भात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आम्ही तुम्हाला नक्की योग्य पर्याय सुचवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.